नमस्कार मित्रांनो, कर्ण फॅन क्लब महाराष्ट्र राज्य शान महाराष्ट्राची ताकद सर्वसामान्याची. तर आज आपण शिरवळ येथील अध्यक्ष केसरी या मैदानात आलेलो आहे आणि आज आपण एका अशा नंदीची मुलाखत घेणार आहे जो खरा पडद्यामागचा कलाकार आहे आणि त्या नंदीचे नाव व नंदीचे गाव व नंदीचा इतिहास हे आपण आज संपूर्ण महाराष्ट्रापुढे सादर करतो आहे. सर्वप्रथम आपण मालकांचे नाव व नंदीचे नाव जाणूया. नमस्कार. नमस्कार. नंदीचं नाव काय? आपल्या नंदीचं नाव आता आज ह्या मैदानाला दोन आणलेत आपण. एक माणिक रावे आणि एक फौजी म्हणून आहे. नंदीचे नाव नंदीचा इतिहास काय आतापर्यंत? तर जे फौजी म्हणून जे वासरू आहे ते आपण आदत असताना घेतलं होतं. त्याच्या आदत मध्ये जवळजवळ म्हणजे आपण घ्यायच्या आधी 8-9 फायनल होत्या. त्याच्यानंतर आपण घेतलं. आपण आपल्याकडे आलो आदत मध्ये 2-3 फायनल आहे. दुसरा झाला दुसऱ्यामध्ये जवळजवळ 7-8 फायनल आहे. त्याच्या दुसरी तिसरी मैदानाला पहिला नंबर केला होता त्यांनी. चांगल्या गाड्या होत्या त्यात, मी नावं नाही कुणाची घेणार. पण गाडी दुर्दैवाने आपली थोडीशी वर गेल्यावर फॉल झाली, तिथं मग 6वा नंबर दिलता. पण अंतर टाकून गाडी पहिला नंबर केला होता दुसरी तिसरीला. त्यानंतर आता आमच्या मुळशी तालुक्यामध्ये सगळ्यात चांगलं म्हणजे मोठं मैदान होतं, प्रेस्टिज चांगलं, जरा प्रतिष्ठेचं मैदान आहे पुणे जिल्हा केसरी म्हणून. त्या मैदानाला दुसरा नंबर आहे आपला. मुळशीतल्या आता जेवढे मैदानं झाली म्हणजे 10 मैदानं झाले असतील तर 8-9 मैदानाला आपली बैल कधी कधी 2-2 गाड्या 3-3 गाड्या राहिलेल्या आहेत. तुमचं नाव काय म्हटलं? माझं नाव आशुतोष नितीन आंबले, गाव गोठावड, मुळशी. आपला व्यवसाय काय? व्यवसाय आपलं शेती आहे, आपलं गॅरेज आहे बुलेटचे, आपलं थोडासा बांधकामाचा व्यवसाय आहे, थोडस आपलं थोडीफार आम्ही शेती घेतो देतो असं सगळं थोडंसं जे जमन त्या पद्धतीने थोडंसं हॉटेलचा व्यवसाय आहे. ह्या नादात तुम्ही वयाच्या किती वर्षापासून आणि हा नाद कोणामुळे लागला तुम्हाला? हा नाद लागायचं कारण म्हणजे आम्ही आता जरी गाव आमचं गोठवडं मुळशी असले तरी 4-5 पिढ्या आम्ही राहायला पाषाणला होतो. पाषाण पुणे शहराच्या कुशीत वसलेलं गावे म्हणजे सिटीतलं गावे. तिथं असताना लहानपणी आम्हाला आपलं लहानपणापासून गोरक्षणाचा नाद असल्यामुळं गावातली काही गुरं खाटकांनी विकत घेतलेली कळले की आम्ही आपलं लहान असायचो. मोठ्या माणसांना सांगितलं की कळत नसायचं. मोठी माणसं आम्हालाच खावळायची, तुम्हाला काय करायचे, लोकांची बैल त्यांची ती बघतील काय करतील. आम्ही आपलं ठरलेला वारा असायचा, शुक्रवारची बैल कापायला जातात कळायचं, गुरुवारची पकडायला लोक येतात, आम्ही लक्ष ठेवून लहान मुलं आम्हाला काय काम आपलं लक्ष ठेवून तेवढं आम्ही काय करायचो, दगडी मारून पळवायचो ती बैल, पळून लावायचो. तरी पण ती 10-10 जण यायची, एखादा तरी पकडून न्यायची. शेवट आम्ही त्याच्यातलं आम्ही 30-40 मित्र परिवार आमचा सगळा म्हणजे पाषाणला गावठाणामध्ये काही कोकटे तालमीची पोरं असतील, निमन तालमीची, म्हणजे असं काही कुठलं मंडळ भेट ना. आम्ही लहान लहान मुलं एका विचारायची सगळी नाही का गावातली. आम्ही एक वासरू त्याच्यातलं वाचवलं त्यावेळेला. पण 8वी-9वीचा लहानपणाचाच काळ आमचा म्हणजे शाळेचा. मग ते सिटी सारख्या भागामध्ये त्याचं करायचं काय, नंतर वाचवलं 4-2 महिने गेले पण ह्याचं करायचं काय. ते बसल्या बसल्या आम्ही आपला असं चरवलेला 4 बैलाचा गाडा असतो त्याला तावरी म्हणतात, ते बघितल्यानंतर डोक्यात आलं की बाबा आपल्याला गाड्याला पळवू. मग आता एक होता, मग आता 4 करायची कुठून सिटी सारख्या ठिकाणी. मग ते आपलं काहीतरी मग त्याला पर्याय. मग आमच्याकडे त्यावेळेला मुळशी मावळमध्ये छकडी स्पर्धा व्हायच्या. जसा 4 बैलाचा घाट असतो सेकंदाचा ना, तसाच छकडीचा घाट असतो. मग आम्ही आपलं बाबा एकाला एक जोड मिळला तर आपण छकड्यात जमू शकते. मग आम्ही आपल्या छकड्याच्या घाटामध्ये पळायला लागलो. याचा आतापर्यंत छकड्याच्या ह्याच्यात काही इतिहास म्हणजे सेकंदाच्या त्याच्यात त्याचा काही ही सेकंदाची बैल नाहीत. म्हणजे हा आमचा बंदीच्या आधीचा काळ आहे, म्हणजे 20-22 वर्षापूर्वी, 17-18 वर्षापूर्वीचा काळ आहे. त्यावेळेला आम्हाला एवढं नाविन्याने काहीतरी करण्याची कल्पना असायची. 18 वर्षापूर्वी आम्ही बनवलेल्या छकडीला 18 वर्षापूर्वी बनवलेल्या छकडीला आमच्या घरच्या छकडीला बेरिंग होते. त्यावेळेला आम्हाला लोक म्हणायची बैल पडलं तर गाडी पळणार, बेरिंगचा काय संबंध आला. पण शेवटी आमच्या डोक्यात लहान असलं तरी असायचे, मागणं हलका असलं तर पुढे ओढायला सोपं पडणार आहे. आधीचा त्यानंतर बंदीचा काळ गेला. बंदीच्या काळात थोडंसं योगायोगाने शाळेच्या ह्याच्यामुळे आम्ही विकून वगैरे मोकळं झालेलं असल्यामुळे घेण्याची बाजू नाही केली. बंदी उठायच्या काळाला नेमकं आम्ही घेतलेली होती बैल. त्या टायमिंग मध्ये आम्हाला 3 फेऱ्याचा नाद लागल्यानंतर आम्ही 3 फेऱ्यात आता कंटिन्यू बोलतो 3-4 वर्ष झाली. नंदीचा जो सुरुवातीचा काळ होता किंवा नंदीचं जी तुम्ही खरेदी केली त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आमच्याकडे आता तशी आतापर्यंत एकूण 48 बैल झाली ह्या 4-5 वर्षात. आम्हाला तसा पालखीच्या बैलांचा पण नाद पहिल्यापासून. मोठे बैल आहे, सागर शेठ गोसावी म्हणून आमचे मित्र आहेत पुसेगावचे, त्यांच्याकडून आम्ही मोठे बैल आणत असताना आम्ही आता गावाला घर बांधल्यानंतर आमचे बंधू आहे बारका अविनाश आंबले, याचं म्हणणं असायचं आमचं, त्याचं म्हणणं असायचं बाबा एखादा तरी दादा पळायला बैल असू द्या. मग आम्ही पक्षा नावाचा एक बैल घेतला, म्हणजे विजलेला बैल होता.
आम्हाला डोक्यात होती कल्पना, आपल्याला हाय पहिल्यापासून अंदाज, आपण करू चालू पिटू आणि जरा रुटीन मध्ये आणून बिऱ्यात आणून बैल पळायला लागला. कधीतरी गट सापडायचा, कधीतरी मग त्याच्या झाल्या 2-3 फायनल, नाही असं नाही. हेच पोरांचं बंधूंचं, आमच्या बाकीच्या सगळ्या आमच्या 30-40 भावांचं माझ्या म्हणून सहकार्य आहे काय मग आपल्याला. त्यांचं म्हणणं असायचं आता टॉपचा घ्या. मग आम्ही आपले चिमण्या म्हणून वासरू घेतले. किती खरेदी? ती मला वाटतं 2.5 का 2.25 लाखाची त्यावेळेची खरेदी 4 वर्षापूर्वी. जवळच्या तिथे एक याच वरून म्हणजे धरणात गावं गेली, त्यांनी पुनर्वसनाचं गाव होतं. ते वसवलेल्या गावाचा योगायोगाने झालेला एक सरपंच होता कर्जबाजारी, त्याला आम्ही आपलं सहकार्य करायचो. मग त्याच्याकडून घेतलेलं वासरू होतं, पैसे ओळख नाही म्हणून ते वासरू वळती करून घेतलं होतं. बरोबर. या नंदीचा जीव व्यायामाचा कसा आहे, तुम्ही कसं पूर्ण करता? आता हे आमची भावांची सगळ्यांची मदत आहे. भाऊ कधी आमचे पाहुणे घालतात, कधी मोठी माणसं आमची मदत करतात. काय होतं आमचं रुटीन आहे, आता आज पळालो ना की 3-4 दिवस बसवतो. एक दिवस अवताला आणायची, एक दिवस बसवायचा, परत एक दिवस अवताला आणायची, परत एक दिवस बसवायचा, परत एक 4-5 किलोमीटर चालून आणायची, परत एक 2 दिवस बसवायची, एक पवनी काढायची, दुसरा दिवस बसला की तिसऱ्या दिवशी मैदानात. बैल जेव्हा मैदानावर आणायचं त्याच्या आधी आपली काय तयारी असते मैदानासाठी? आमचं रोजचं रुटीन झाले, रात्रीतून ठरलं तरी सकाळी निघायचं म्हणलं तर फक्त तयारी एवढीच असती की आता सगळ्या पोरांना ज्याचा त्याचा कामधंदा, उद्योग, व्यवसाय, शाळा आहे, कुणाचं नुकसान होऊ नये आपल्यामुळे हे विचार करून बाबा कोण मोकळा एवढीच बघायची तयारी असते. नाही तर बैलांना पण सवय कधी पण निघायची पळायची. पण एक शक्यतो आता उन्हाचा काळ आहे, उष्णता जास्त आहे, आम्ही आपलं जरा थोडं एक 4-5 दिवसाची गॅप, 5-6 दिवसाची मिळेल याचा विचार करतो. त्याचा जीव जपला तर तो टिकणार आहे आपल्याला. आणि आजकाल आपण बघतो महाराष्ट्रात अख्ख्या पायऱ्याच वेळ भरपूर लागले, म्हणजे पायरा गरीबाला कोण देत नाही, तर या पायऱ्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तर तुम्हाला आता तसं आम्हाला म्हणायला जागा नाही बरं का, कारण देवाच्या आशीर्वादाने आम्हाला मित्रांच्या सहकार्याने अनेक हितचिंतकांच्या मदतीने आम्हाला आजपर्यंत मिळाले चांगले बरे. आमच्या मेगडोलला निंबाळकर सरांचा सर्जा पळाला होता, नंतर श्याम आष्टेकरांचा लक्की पळाला होता. आता या फौजी वासराला पण चांगले पैर स्वतः होऊन येतात. आज या माणिकला रायफल 81 वाल्यांचा सिकंदर पळायला आहे संजय बाप्पांचा. पैरे होतात नाही असे नाही, पण आता शेवटी कसं होतं आपला नंदी पण कुठंतरी थोडासा पळाला पाहिजे. काय होतं बऱ्याच मित्र परिवाराची इच्छा असते की तुमचा बैल आम्हाला पळाला पाहिजे, पण मी पण तुम्हाला बैल मागताना थोडासा विचार केला पाहिजे की बाबा तुम्ही बैल दिल्यानंतर माझा बैल तुमच्या बरोबर गाळा देईल का? ठीक आहे 2 पावलं तुमचं पळू दे, पण तेवढं काय ना माझं, त्याचा जर विचार मागताना आपण केला तर होता. आता कितीतरी चांगल्या पाहिजे. आता सचिनचे मालक आहेत आपले याचे नातेपुते, इतकी मोठी माणसं आहेत, इतकं सगळं चांगले, इतकी दिलखुलास माणसं आहे. आज म्हणजे एवढं नाव आहे त्यांचं, इतकी माणुसकी पाहिजेत ना लोक की आज आपल्याला म्हणजे सहज विचारल्यानंतर पण ते म्हणतात की पळू की आपण शेट, म्हणजे पण आज एवढ्या वर्षाचे आमचे संबंध असताना, एवढ्या काही महिन्यांचे म्हणजे संबंध असताना आम्ही विचार करत होतो मागायचा का नाही मागायचा. आज आपलं वासरू कुठेतरी ऍव्हरेज मध्ये पळते. शेटला माझं परवा दिवशी बोलणं आलं की बाबा आपलं काहीतरी विचार असू दे, ते म्हणजे 100% माणुसकी जपायला पळणार आहे. पण मी पण विचार काय केला एवढे दिवस की बाबा आपण तिथपर्यंत मागू शकतो का, असा विचार केला तर पैरे नक्की होतात नसेल. आजच्या पायऱ्याबद्दल काय सांगाल? आजचा पायरा कसा ठरला? आजचा पायरा केळवड्याचं मैदान झालं होतं त्या दिवशी, तिथं आपली आणि त्या शिंगणापूरचं चित्र आणि केळवड्याच्या बुलेटची गाडी म्हणजे एक वीत थोडासा फरक झाला होता सेमीला, आणि त्यांनी खुल्ला 1 नंबर केला होता. नंतर सेमीला आपली गाडी क्वार्टर फायनलला राहिली होती, शेजारीच गाडी होती. वासरू त्या दिवशी हातात पळालेलं त्यांनी पण पाहिलं होतं. आम्हालाही दिसतंय बाबा त्या गाडीने 1 नंबर केला. होती इच्छा बाबा नाही कुठं जुळलं तर आपल्या भागातली बैल आपण पळून बघू बाबा, लोकांना काय म्हणण्यापेक्षा त्यांची पण इच्छा होती, आमची पण होती. आमचे मित्र आहेत साहिल बांदल म्हणून आपले उत्कृष्ट सुट्टी मेकर आहे, आणि गोट्या पाहिलं फुटवड, त्यांचं दोघांचं बोलणं झालं. किरण ड्रायव्हर आहेत विंगचे, ते दोघा तिघांनी मिळून ठरवलं नियोजन आजचं. गाडी मगाशी चांगली पळाली, 4थ्या गटात राहिली मगाशी 4 नंबर गटात. हो, तास नंबर 6 होता. आता या महाराष्ट्र किंवा या बैलगाडी क्षेत्रात तरुण वर्ग एकदम प्रचंड वेगानं वाढत निघाला, तर तुम्ही या तरुण वर्गाला काय संदेश द्याल? म्हणजे या बैलगाडी क्षेत्रातून त्यांनी काय घ्यायचं काय नाही घ्यायचं? बैलगाडा क्षेत्र हे बघायला गेलं तर तसं एक ग्रामीण भागाचा अर्थचक्राला एक लय पूरक बाजू आहे बरं का, पण आपण त्याचा सगळ्या बाजूने विचार केला पाहिजे
की बाबा मी मैदानावर जातो, मला येण्याचे साधन काय होते का, की बाबा माझी कुठंतरी एखाद्या मित्राची वडापावची गाडी तिथे लागते का, कुठंतरी पाण्याचा स्टॉल लागतो का, कुठंतरी कोणाचा तरी टेम्पो भाड्याने जाण्यासारखं होते का, कुणीतरी अनाऊन्सर मध्ये घुसू शकते का, याचा विचार केला तर आर्थिकदृष्ट्या पण बैलगाडा क्षेत्र ग्रामीण भागाला तसं पूरकच आहे. कारण मधल्या काळामध्ये ज्या वेळेला बंदी होती त्यावेळेला अनेक नंदी हे खाटकाच्या दावणीला जात होते. ते आता कितीतरी नंदी घरोघरी सांभाळले जातात आणि ते नंदी विकणाऱ्यांचे पोट चालतंय, त्याची वाहतूक करणाऱ्यांचे पोट चालतंय. हे बाकीच्या सगळ्या म्हणजे मांडववाले असतील, टेम्पोवाले असतील, स्पीकरवाले असतील, बोलणारे असतील, सगळ्यांना तसं एक अर्थचक्र म्हणून बघायला गेलं तर चांगलं त्या दृष्टीने पण विचार केला पाहिजे. बैल जर समजा आपला चांगला पळत असेल तर नक्कीच त्याच्यात हे केलं पाहिजे, पण आपापलं घरदार आणि कामधंदा सांभाळून पण केलं पाहिजे. आता थोडंसं आम्ही सांगतो पण आम्ही पण जरा थोडंसं वावतच जातो थोडं, पण आपलं बाकीचे आमचे जरा थोडेसे घरची कामं दामं उचलून धरायला सक्षम असल्यामुळे थोडंसं आम्हाला मिळतो वेळ, पण सगळं सांभाळून केलं तर क्षेत्र चांगलं केलं. आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल? मैदानात पारदर्शकता आहे का आणि मैदानात बैलाला काय त्रास आहे का आणि कमिटीची तुम्हाला कशी साथ आहे? मैदान म्हणजे आजचं पळायला चांगलंच आहे, मातीचं रान आहे, बैलांना कसलं इजा व्हायचं काय कारण नाही काय नाही, पुढं थांबायला पण भरपूर जागा आहे आणि अनुभवी आहेत म्हणजे आयोजक जे आहे त्याच्यामुळे काय तिथं काय विषय नाही. दोन्ही समालोचक पण चांगले आहेत त्याच्यामुळे काय म्हणजे समालोचक चांगलेच असतात नाही असं नाही, पण कमिटीची आणि समालोचकांची सांगड चांगली आहे, त्यांची गावं जवळ असल्यामुळं चांगलं चाललंय मैदान. तर आम्ही आशा करतो की आई जगदंबा आणि शंकर महाराजांची चरणी की आज आपला नंदी हा गुलालात राहावा आणि नक्कीच आपल्याला यश हे नक्कीच भेटेल आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला इथून पुढे चांगले पैरे भेटतील ही आपल्याला सदिच्छा करतो आणि आपली वेळ संपली. मनापासून धन्यवाद.